मित्रांनो नमस्कार. आपणही जर कुठे शासकीय सेवेत नोकरीला असाल तर एक खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे. पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. लोकसभेमध्ये वित्त मंत्र्यांना एक प्रश्न विचारण्यात आला, ज्यामध्ये आपल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जो थकबाकी आहे ती अद्यापही आपल्या कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही. तर त्याबाबत वित्त मंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला. काय प्रश्न विचारण्यात यात आपण बघूयात. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटांमुळे व शासकीय आर्थिक दडपण कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या कर्मचारी व पेन्शनधारकांच्या 18 महिन्याच्या महागाई भत्ता व महागाई दिलासा थकबाकी गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता का? तसं असल्यास सरकारची आर्थिक स्थिती अजूनही दडपणाखाली आहे व दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे का? तसं असल्यास त्याचे तपशील व 2014 मध्ये जी मजबूत आर्थिक स्थिती होती ती टिकवण्यात सरकार अपयशी का ठरली, याची कारणे कोणती? तसं नसल तर सरकार 18 महिन्याच्या डीए किंवा डीआरची थकबाकी कोणत्या वेळेस देणार आहे? त्यावेळेस माननीय वित्तमंत्री यांनी काय उत्तर दिले ते आपण बघूयात. केंद्र सरकारच्या कर्मचारी व पेन्शनधारकांना 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 व 1 जानेवारी 2021 पासून देय असलेल्या महागाई भत्ता किंवा महागाई दिलासा च्या 3 हप्त्यांना स्थगित करण्याचा निर्णय कोविड-19 मुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला होता. यामुळे शासकीय आर्थिक दडपण कमी करणे आवश्यक होते. भारत सरकारचा आर्थिक तुटवडा वित्त वर्ष 2020-21 मध्ये 9.2% इतका होता. तो 2025-26 मध्ये 4.4% कमी करण्यात आला. तसंच 2020 मधील महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिणामांचा व कल्याणकारी उपाययोजनांचा खर्चाचा ताण 2020-21 नंतरही कायम राहिला. त्यामुळे डीए किंवा डीआरच्या थकबाकीची परतफेड शक्य मानली गेली नाही. याच्यावरून एकच स्पष्ट होते की सध्या तरी केंद्र सरकार डीएची थकबाकी देण्यात इच्छुक नाही. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.